जय शिवाजी जय भारत पदयात्रेत मल्लखांब दांडपट्टा ठरला आकर्षण। शिवटेकडी येथे शिवाजी महाराजांना अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज जय शिवाजी जय भारत पदयात्रा अमरावती येथे काढण्यात आली। सायन्स कोर मैदान येथून निघालेल्या पदयात्रेत मल्लखांब, लेझिम, दांडपट्टा, योगा, शस्त्रकला आदींचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। पदयात्रेतील ही प्रात्यक्षिके आणि देखावा नागरिकांसाठी आकर्षण ठरली। सायन्स कोर मैदान येथे झालेल्या कार्यक्रमाला पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलं। त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची देशपातळीवर प्रेरणा घेण्यात आली आहे। संपूर्ण देशातील जनतेच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारा राजा हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। गुलामगिरीतून मुक्तता आणि महिलांचा सन्मान करणारा राजा म्हणून छत्रपतींचा आदर्श ठेवला जातो आहे। देशभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीतून प्रेरणा प्राप्त होईल। या प्रेरणेतून विकसित भारत घडवण्यास मदत होईल। शाळांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला। जेवळनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेने शिवजन्माची नाटिका सादर केली। तसेच विविध देखाव्यांनी शहरातून भ्रमण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती अतिशय उत्साहात साजरी होते। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जय भारत जय शिवाजी जय भारत पदयात्रा सर्व जिल्ह्यामध्ये काढण्याचे निर्देश दिले आणि आता रयतेचं राज्य सुरू आहे। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतात आहे। सर्वजण आनंदात आणि उत्साहात आहे आणि म्हणून मी त्यामध्ये सहभागी झालो।